नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 म्हणजेच आपली बातमी। निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। नमस्कार, वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची पेरणीचे काम 98% पूर्ण झाले असून काल झालेल्या पावसाने उर्वरित पेरणीचे कामे अंतिम टप्प्यात आले आहे। उमरडा बाजार, दुगोरा, पिलखेडा, मनभा, सुपडी, सोमठाणा इत्यादी भागात पेरणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून शेतकरी बांधव जोमाने कामाला लागलेला आहे। आमचे प्रतिनिधी श्री गजानन वरगट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन हे दृश्य दाखवले आहे व शेतमजुरांशी बातचीतही केली आहे। पाहूयात पुढे। आभाळ सर्व काळभोर आहे। संध्याकाळपर्यंत पाऊस येण्याचा अंदाज आहे आणि बाजूला हिम्मतरावजी मांडे यांचं शेत आहे संत्र्याचं। आणि हा उंबरडा ते दुघरा रस्ता आहे, पुढं डांबर रोड। या ठिकाणी उंबरडा जवळपास 3 किलोमीटर आहे आणि शेतीमागे सुद्धा हे जुन्याच पद्धतीने पेरल्यामुळं त्यावर 3 जण हे डवऱ्याचं फेर त्यावर देत आहे, जेणेकरून हे शेतामध्ये टाकलेलं बी हे त्या डवऱ्याच्या माध्यमातून दबल्या जाते आणि पाखराला खाण्यासाठी काही राहत नाही, पण त्यासाठी हे डवरे त्यामागे चालू आहे। आणि शुभम भाऊ देशमुख तसेच भारत कांबळे यांचे हे मंगेश गाडगे या ठिकाणी डवऱ्यावर ते डवरे पेरण्यामागे चालू आहे त्यांचे आणि चांगल्या पद्धतीने हे काम करत आहेत। चांगल्या प्रकारे शेती पिकवतात, शेतीमध्ये कष्ट करतात आणि पाऊस चांगला झाल्यामुळं त्यांना सुद्धा आनंद झाला आहे। आजपर्यंत पाऊस कमी होता आणि त्यामुळं बरोबर आहे भारत हे आमचे भारत कांबळे आहेत, शुभम देशमुख आणि हे कोण मंगेश गाडगे। पेरण्याचे फोटो चालू आहे ना। न्यूज ले देतो, हाँ न्यूज ले पेपर टीव्ही ले न्यूज आहे आपली परिवर्तन चॅनल। हाँ हाँ चालते। सोयाबीनची पेरणी चालू आहे या शुभम देशमुख याच्या शेतामध्ये। पिलखेड्याचे राहणारे आहेत आणि शेवटची पेरणी आहे, कारण की आतापर्यंत पाऊस पाणी कमजोर होता, त्यामुळे शेतकरी लोकांना काही लोकांनी शेतकरी पेरणी केली आणि काही लोकांचे राहिले, परंतु पाऊस आता काल परवाला चांगला झाला, त्यामुळे हे शेवटची पेरणी आता जवळपास 90 ते 98% पेरणी लोकांचे झालेले आहेत। 2% पेरण्या राहिलेल्या असतील। चांगला पाऊस पाणी होत आहे, कालसुद्धा बराच पाऊस झाला आहे आणि परवालासुद्धा चांगला पाऊस झाला, त्यामुळे शेतजमीन सुखावलेली आहे, शेतकरीसुद्धा सुखावलेले आहेत। आणि हे शेत आहे सागरभाऊ चिरडेचं, उंबरडा बाजार। आणि शुभम देशमुख पिलखेडा यांनी हे शेत मक्त्याने केलं आहे, तर त्यांच्या शेतामध्ये शेती चालू आहे, पेरणी चालू आहे सोयाबीन आणि तूरची। आजकाल लोक आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीला पेरणी करतात, परंतु हे आपली जे वडिलोपार्जित शेतजमीन पेरल्या जाते बैलांच्या आणि ह्या महिला आहेत, त्यामध्ये पेरणीला पिलखेड्यातील महिला आहेत, त्या उमरडा बाजारच्या ज्या उमरडा बाजारच्या महिला आहेत, पेरणीला आलेल्या आहेत आणि सोयाबीन आणि तूरची पेरणी चालू आहे सागरभाऊ चिरडे यांच्या शेतामध्ये।
जेवायला सुट्टी झाली की नाही तुम्हाला? जेवण झालं? जेवण झालं ना. काय रोज मिळतो तुम्हाला पेरण्याचा? 200-300 रुपये. 250 आहे का? पेरणीचा जास्त असेल ना. 300-350 रुपये रोज आहे नाही का? हे 350 रुपये रोजामध्ये हे बाया उंबरडा बाजारातून आलेल्या आहे पेरण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे पेरणी करत आहेत शेतामध्ये. आणि यांच्या मेहनतीला, यांच्या कष्टाला नक्कीच फळ येईल. आभाळ सर्व काळभोर आहे. संध्याकाळून पाऊस येण्याचा अंदाज आहे. आणि ही बाजूला हिम्मतरावजी मांडे यांचं शेत आहे संत्र्यांचं. आणि हा उंबरडा ते दुघरा रस्ता आहे पुढं डांबर रोड. या ठिकाणी उंबरडा जवळपास 3 किलोमीटर आहे. आणि शेतीमागे सुद्धा हे जुन्याच पद्धतीने पेरल्या पुढं त्यावर 3 जणं हे डवऱ्याचं फिरत्यावर देत आहे, जेणेकरून हे शेतामध्ये टाकलेलं बी हे त्या डवऱ्याच्या माध्यमातून दबल्या जाते आणि पाखराला खाण्यासाठी काही राहत नाही. पण त्यासाठी हे डवरे त्यामागे चालू आहे. आणि शुभम भाऊ देशमुख तसेच भारत कांबळे यांचे हे मंगेश गाडगे या ठिकाणी डवऱ्यावर ते डवरे पेरण्यामागे चालू आहे त्यांचे. आणि चांगल्या पद्धतीने हे काम करत आहेत. चांगल्या प्रकारे शेती पिकवतात, शेतीमध्ये कष्ट करतात. आणि पाऊस चांगला झाल्यामुळं त्यांनासुद्धा आनंद झाला आहे. आजपर्यंत पाऊस कमी होता आणि त्यामुळं बरोबर आहे. हे आमचे भारत कांबळे आहेत, शुभम देशमुख. आणि हे कोण? मंगेश गाडगे पिलका. हे राहणार त्यांची जोडी आहे, बैलजोडी. आणि चांगल्या प्रकारे शेतीचं काम करतात. ठीक आहे, धन्यवाद. आभाळ सर्व काळभोर आहे. संध्याकाळून पाऊस येण्याचा अंदाज आहे. आणि ही बाजूला हिम्मतरावजी मांडे यांचं शेत आहे संत्र्यांचं. आणि हा उंबरडा ते दुघरा रस्ता आहे पुढं डांबर रोड. या ठिकाणी उंबरडा जवळपास 3 किलोमीटर आहे. आणि शेतीमागे सुद्धा हे जुन्याच पद्धतीने पेरल्या पुढं त्यावर 3 जणं हे डवऱ्याचं फिरत्यावर देत आहे, जेणेकरून हे शेतामध्ये टाकलेलं बी हे त्या डवऱ्याच्या माध्यमातून दबल्या जाते आणि पाखराला खाण्यासाठी काही राहत नाही. पण त्यासाठी हे डवरे त्यामागे चालू आहे. आणि शुभम भाऊ देशमुख तसेच भारत कांबळे यांचे हे मंगेश गाडगे या ठिकाणी डवऱ्यावर ते डवरे पेरण्यामागे चालू आहे त्यांचे. आणि चांगल्या पद्धतीने हे काम करत आहेत. चांगल्या प्रकारे शेती पिकवतात, शेतीमध्ये कष्ट करतात. आणि पाऊस चांगला झाल्यामुळं त्यांनासुद्धा आनंद झाला आहे. आजपर्यंत पाऊस कमी होता आणि त्यामुळं बरोबर आहे. हे आमचे भारत कांबळे आहेत, शुभम देशमुख. आणि हे कोण? मंगेश गाडगे पिलका. हे राहणार त्यांची जोडी आहे, बैलजोडी. आणि चांगल्या प्रकारे शेतीचं काम करतात. ठीक आहे, धन्यवाद.